मित्रांनो आज वडूजकरांचं दुसऱ्याचं मैदान आणि आपल्याला दिसतोय हिंद केसरी रायना आणि हा नवीन चेहरा आज पळालेला आहे आमदार आमदार आज पळालेला आणि आज घरचा साज पळाला आणि पुन्हा एकदा अंतरानं एक नंबर केलेला आहे आप्पा. आता बऱ्याच मुलाखती झाल्या त्या भारतच्या झाल्या किंवा रायनाच्या बी झाल्या, पण जसा भारत पळत होता आणि भारतनं जी लोकांनी म्हणजे दाखवला आनंद, बैलगाडी क्षेत्राचा आनंद काय असतो किंवा काय असतं बैलगाडी क्षेत्र, रायनानं पण ती जागा चालवायची धरले. कारण जाईल तिथं बऱ्याच ठिकाणी आता एक नंबर तर झाला, हिंद केसरी असेल किंवा बरीच मोठी मोठी मैदान असतील. आत्ता बैल 3 वेळा हिंद केसरी झाला. कोरेगाव पण झाला, काशेगावला झाला, माळशिरसला झाला. आता बैल आहे झाला, ते 2-3 मैदान जरा आमच्या चुकीमुळे झाला घोटाळा. पण आज आमची घरची गाडी आणि आमदार रायनाने गाडीने एक नंबर केला. सगळ्यांचं आभारी मानतो. आणि आमदाराचा विषय सांगायचा म्हटलं तर तुम्हाला, आमदार आम्ही गेल्या महिन्यात घेतलेला आणि आमचं मोठं भाऊ आहे त्या हेमंत आबा. मग मी शेठला म्हणलं आपल्याला आबांना बैल द्यायचा आहे. मग शेठ म्हणलं तुझा जी वाटते ती कर. मग आबांना बैल आपण 4-5 दिवस झालं आमदार दिलाय आणि म्हणजे दुसरीसाठी आपण बैल तो दिलाय आज. आणि त्या बैलाने पण आज दुसरी आमची दाखवून दिली काय आहे की आज एक नंबर करून दिला. आप्पा ती जुने दिवस आठवलं का भारतचं? कारण ज्यावेळेस सुरुवात झाली रायनाची त्यावेळेस मी पण ऐकलेलं की हा बैल मुंबईत भरपूर पळत होता लहानपणी आणि हिथंही तिने फेऱ्यात तो नाव करणार आणि ती करून तिने दाखवलेलं. सकाळच आता आमचा भैया आहे, भैयाला सकाळी सांगितलं आणि आमच्या मग तात्यांना गोलपटला मी सकाळी सांगितले की भारत पळत होता तर पळत होता, पण 4 महिने भारत आजारी, 6 महिने वर्ष गेलं. पण त्याच्यानंतर भारत मला रायनानं माणसात आणलं पुन्हा एकदा. त्याला म्हणजे त्यानं आता जी चालू ठेवलंय की नाही, आत्ता बैल 400 झाला या. कारण आम्हाला त्याच्यापासून अजून लई अपेक्षा येत्या की त्यानं जे भारतच्या जे इथं हिंद केसरी झालं नाही ना तिथं त्याने एवढी इच्छा आहे माझी. आप्पा आता तुम्ही सांगितले 4 दाते आहे, 4 दाती वयातच त्यानं महाराष्ट्रभर नाव केलंय. मग अजून भरपूर कालावधी आहे त्याला पळायला किंवा अजून काळ गाजवाय भरपूर. मी दुसऱ्याला आदतला म्हणजे 99% बैल पळवतच नाही. आज एक आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजे आपला घरचा बैल आहे म्हणून म्हटलं पळवायचं. आणि शेवटी कसं आहे, एक प्रत्येकाला वाटतं गुलाला, दोन्ही पण मालकांना गुलाल नव्हता आम्हाला 2 मैदानं. आणि निखिलनं, पांडानं, सागरनं, भैया ड्रायव्हरनं आमच्या सगळ्या पोरांनी डोक्यात म्हणलं आज घरची गाडी पळवायची आणि त्यांचं कष्ट आहे सगळं आज यांचं आणि त्यांच्यामुळे मी आहे आज. मित्रांनो बघा, आपण सगळ्या टीमला श्रेय दिलंय. कारण काय होतं, टीम असेल तर सगळं क्षेत्र चालतंय. आता निखिल आहेत सुट्टी मेकर, तुम्ही या बैलगाडी क्षेत्राच्या जीवावर ना महाराष्ट्रभर आता पोचलाय की निखिल एक सुट्टी मेकर आहे आणि बैलगाडी क्षेत्रात टॉपच्या सुट्टी कराय म्हणले तर तुम्हीच पुढं असता. एक इतिहासात आहे ना, जशी बैलांची भारत सुंदर असेल, बकासूर, मथुर असेल किंवा आपला रायना असेल, ही नावं राहणार आहेत ना, तसं तुमचंही नाव इतिहासात राहणार आहे की निखिल सुट्टी मेकर होते किंवा सागर काळभोर असतील. पांडा पण आहे आता आमच्यावर, ते आपण नाव करून ठेवलंय. ते आता कधी मिटणार नाही, जरी आता आम्ही गाड्या कुठल्या सोडल्या नाही त्या तरी नाही. कारण आज आमच्या गाड्या 8 फायनल राहून पण आम्ही आप्पाला नाही सोडू शकत कधीच नाही. ह्या माणसाला कधीच नाही, कुठं पण गाडी लागू द्या, नाहीतर ह्या कडेला गेल्यावर त्या कडेला असं नसतंय. आमच्या 8 गाड्या जरी राहिल्या तरी आमची काय घरातली बैल आहे ती, त्यामुळे इथं गाडी सोडणं आम्हाला भागच असते. आणि मित्रांनो मी कायम ज्यावेळेस मुलाखत घेतली, सागरची घेतली किंवा निखिल असतील त्यांची घेतली, आप्पा ही 2 माणसं आहेत ना किंवा पांडा असतील, तुम्हाला कधी ह्यांनी विसरलं नाही, कायम नाव घेतले. जरी तुम्ही मुलाखतीत असला किंवा नसला तरी नाव हे कायम आहे तुमचं. निखिल म्हणजे मला लहान म्हणजे एकदम माझ्यापासून लय वर्ष पांडा सगळी आणि सागर म्हणजे ही बैलांचा विषय नंतरच आहे. ही माझ्या एकदम म्हणजे लहान सख्या भावागत आहे ती, पहिल्यापासून एक 10 वर्ष झालं माझ्यासोबत आहे ती. आणि त्यांना मी तुम्हाला कायम सांगतो की ती मला सोडून जाऊ शकत नाही. कारण मी त्यांना म्हणजे उघड सांगतो, माझ्यापासून त्यांना काय अपेक्षा नाही की त्यांना कमवायसारखं त्यांना भरपूर पैसे भेटते ती. आणि ही जी हक्काचं आहे ना ती सांगते की आम्ही सोडू शकत नाही. कोरेगावच्या मैदानात, आत्ताच्या मैदानात पण मी त्यांचं कधी नुकसान करत नाही की जेव्हा मग आपले बैल नाही तेव्हा त्यांचं त्यांनी चाललेलं असतं, पण त्यांच्या मागे मी कायमस्वरूपी आहे. कारण मी त्यांना एकच सांगितलं की जिंदगीत तुमचा ब्रँड बनवा, ब्रँड बनलेले आहे ते आयुष्यात, ही कधी मिटू शकत नाही तिघं पण. बघा मित्रांनो, आपण त्यांना एक मोलाचा सल्ला दिलाय की स्वतःचं काहीतरी नाव करा आणि तुमचं जी तुम्ही जी बोलून दाखवलं त्यांना किंवा सांगितलं ती ऐकलं आणि आज त्यांचं नाव महाराष्ट्रभर झालेलं आहे. महाराष्ट्रभर आणि सगळ्या गोष्टी पैशाने होत नाही त्या, आपलं पण कोणतरी पाहिजे हक्काचं. हा जो खेळ आहे कुठल्याही गोष्टीला काय होऊ शकतं. कारण सांगू शकतो ट्रोल पण लय बाहेर होतं, पण आम्ही आप्पाच्या जेव्हा आम्ही कुठं पण महाराष्ट्रात जातो तर ह्या माणसामुळे आम्हाला कधीच कोणी हात लावला नाही, एवढी तर गॅरंटी आम्ही घेतो. कारण एवढी आम्ही इतकी ओळख केली
पण ह्या माणसाचं नाव घेतलं का नाही कोणाचं आम्हाला पुढं पण येत नाही आमच्या. असं आहे म्हणून घरातलं ते घरातलं शेवटी म्हणते ते का नाही ते संबंध आहे ते आमचं. आप्पा ही फक्त बैलगाडी क्षेत्रामुळेच होऊ शकतं. ही बैलगाड्यांचा मी तुम्हाला सांगितलं बैलगाड्या होऊ शकतं. हा. आणि मी सांगितलं का ही घरची आहे ती माझ्या हा. की पांडा हे तुम्ही आता तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष झाला निखिल 5-6 वर्षाला बैल सोडतोय. हा. परत सागर सोडतो. आता त्याचं मागा तर 10 फोन आले मला हा. मी येऊ का मी येऊ का हा. लग्न आहे भावाचं त्याचं येऊ नको म्हटलं. शेवटी त्याचे पण म्हणजे काय आज लग्न महत्वाचं आहे. पहिला आपण उद्या अड्डा करू पण त्याला एक वाटत होतं की आज आपल्या गाडीनं गुलाल करावा. कारण रायनानं मागच्या 2 मैदान गाडी आपली फॉल झाली सावकारची ती आणि तो पण आमचा बैल घरचा हक्काचा आहे सावकार. आणि ती गाडी आम्हाला म्हणजे आज सावकार महाराष्ट्रातला 1 नंबरचा बैल आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे की तो रायनाची त्याची घरची गाडी आमची म्हणजे भाऊची गाडी आहे. ती गाडी इतिहास घडवलाय आणि त्याला आम्ही कधी विसरू शकत नाही त्या बैलाला. त्या बैलाचं याचं समीकरण वेगळं आहे सावकारचं राहणार. त्या दिवशी आता आमचं नशीब नव्हतं म्हणायचं त्या नशिबानं काय गोष्टी झाल्या आज फॉल झाली गाडी पण आज त्याची सर काढली आज बैलानं लगेच भरून काढली 2 दिवसात. आप्पा आज हे वासरू पळालं या वासराबद्दल काय वाटलं आज कारण तुमच्या दावणीला बरीच बैल गेली तीन बराच अनुभव आहे बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला. बैलगाडीतला अनुभव आहे. वासरू आमचा शेठ म्हणजे खतरनाक माणूस आहे ती. उत्तम शेठ म्हणजे बैल घ्यायला या बैलगाडी क्षेत्रात किंग आहे. आणि सगळी म्हणली की भारत नंतर शेठचा बैल म्हणजे शेठ बैल आणू शकत नाही आप्पा संपणार. पण मी तेव्हा पण सांगितलं ना आता पण सांगतो की मला गवळी परिवार संपवू शकत म्हणजे मला कधी हे करू शकत नाही की संपवून देणार नाही. माझ्यासाठी अजून 4-3 बैल आणलेली आहेत त्याच्यामुळे मला गॅरंटी आज शेठला माहित पण नाही ही गाडी पळाली आहे आणि 1 नंबर केलाय. मी ह्या बैलाचा व्यवहार आम्ही दुसरीसाठी तात्या गोलपट्टीला इथे आम्ही 3 दिवस झालं की आम्हाला वाटत होतं की ही गाडी घरची पळावी आपली. आणि आज हे आमचा म्हणजे काठी म्हणजे आमचं एक दुसरं इंदापूर म्हणजे एक घरचं गाव म्हणजे आम्ही म्हणतो हक्काचं गाव आहे तसं आहे. आणि आम्हाला आबाचं नाव माळशिरस तालुक्यात 1 नंबरला करणार आणि मी करणार म्हणजे करणारच काही झालं तरी. आता आबाचं नाव घेतं आबा कुठे येते आबा नाही आता आबा गेले ते कामानिमित्त. हा. ह्या बैल आम्हाला आप्पांनी घेऊन दिलाय. हा. आणि पहिल्याच मैदानात आप्पांनी रायना आमच्या बैलावर घातल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतोय. कारण आता रायना हिंद केसरी बैल आहे आणि हिंद केसरी बैल म्हणलं तर नवीन जोट्यात सहजासहजी भेटत नाही. मग त्यामुळेच आम्हाला भरपूर अभिमान वाटतोय आज आणि त्यात 1 नंबर बी केला बैलांनी. बरोबर मित्रांनो बघा अशी बैलगाडा मालक आपल्याला कमी बघायला भेटते ती. आज पाटील आहे ती गोलब पाटील कायम आप्पा नाव घेते ती तुमचं. आणि आज जे नियोजन केलं परफेक्ट आप्पांचं नियोजनच परफेक्ट असतं. पण आज गुलाल बी झाला सगळ्याच गोष्टी झाल्या आणि महत्वाची गाडी आज भरपूर स्पीडनं पळाली. नाही चांगली गाडी पळाली आणि दोन्ही बैलाने म्हणजे दोस्तीची जाण ठेवली आणि 1 नंबर केला. ह्याच्यात आम्ही बस अभिमान भरपूर आहे आम्हाला. बघा मित्रांनो आप्पा शेवटचं काय सांगताल जे आता नवीन पोरं यात उतरते ते आणि सगळ्यांना वाटतं की आमचंही किरण आप्पांच्याकडे नाव झालं पाहिजे कारण कमी वयात जर कुठला बैलगाडा मालक असेल मोठा तर किरण आप्पा. तुम्ही तुमची माझी दोस्ती बरेच वर्ष मी तुमच्या पुढे मोठा झालेला आहे आणि मी पण ह्याच्यातनं लय ही केलेलं आहे. म्हणजे मी 1 वर्ष 1.5 वर्ष संयम म्हणजे आजारपणात भारत घालवलेला आहे. आणि म्हणजे महादेवाचा आशीर्वाद आहे मला की माझ्यापाशी 1 बैल पळतो 2रा पळतो माझा जलवा पळतोय बाजी पळतोय सगळी बैल पळते ती. आणि मोलाचा सात संजू भाऊ आहे भैया ड्रायव्हर आमचा भैया सावंत आहे भैया आहे स्वप्नील आहे सगळी आमची जी टीम आहे ना माझी शांबा आहे बबलू पाटील आमचं काका असतील ह्यांची म्हणजे मी आज जिंदगीत आहे ना ह्यांच्यामुळे आहे. कारण ह्यांनी मला का नाही कधी सोडलेलं आता मी मार खाल्ला मी एवढा म्हणजे ह्यांच्यावर बोलतो पण मला आजपर्यंत कोणी उलट बोललेलं नाही. आणि भैया ड्रायव्हरची मला लय साथ आहे. आणि सगळ्यांचं म्हणजे रायनाचा जो गुरु आहे हे सुनील पुजारी आहे ती. आज त्यांनी रायनावर त्यांचं लय प्रेम आहे आणि आज त्यांनी 1 नंबर करून दिला आम्हाला आणि त्याच्या म्हणजे रायना त्यांच्यासाठी पळाला आज. मित्रांनो बघा आप्पांना त्यामुळेच दिलदार मनाचा राजा माणूस बैलगाडी क्षेत्राला म्हणतात की आप्पा जवळजवळ जेवढी त्यांच्या संलग्न असतात सगळ्यांची नावं घेतात सगळ्यांना विसरत नाहीत. पायापासून ते पार शिखरापर्यंत जी लोक त्यांनी पोचवले सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात. आप्पा बैलगाडी क्षेत्रात ना माणूस काय कमावतो तर हीच कमावतोय की जे आपण पायापासून उंच शिखरापर्यंत जाण्यासाठी ना भरपूर लोकांचा हात असतो आणि ते आज तुम्ही सगळ्यांची नावं घेताय. पैसे आपण मी गरीब आहे पैसे काही लय नाही ती पण माणसं लय ती माझ्याकडे. आणि माझे म्हणजे बैल जे आहेत ते की नाही ते मला कायम टॉपला ठेवणार. आणि रायना म्हणजे मला तुम्हाला सांगतो रायना मला भारतच्या पुढे मी त्याला एक हिंद केसरी करणार म्हणजे करणार आणि माझं स्वप्न आहे की त्याला भारतनं जिथे जिथे हिंद केसरी झालं नाही ना त्या मैदानात रायना होणार हिंद केसरी. मित्रांनो आपण आप्पांच्या टीमला किंवा आप्पांना रायनांना किंवा हे नवीन नंदे त्याला शुभेच्छा करूया की ज्या आता आप्पांनी सांगितलं की भारतनं जी मैदाने ठेवली ती मैदानाची कसर रायना भरून काढेल. धन्यवाद.